तर साईमय सकाळ उजाडलेली आहे आपली पहिली साईमय सकाळ. सकाळचे वाजले 4. जेरूभाई पण उठला. हा जेरूभाई बघा इकडे सगळे करून गुड मॉर्निंग नाही भाई. साईमय सकाळ. संजय हे अजून सर्व बाकी आहेत. ए वीरू उठ. साईमय सकाळ. हर्ष उठ. साईमय सकाळ. उठ 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 उठ. 4 वाजले. तर 4 वाजलेत. 4 वाजता आपली साईमय सकाळ झाले. ए विजू उठा क्या उठा तू. नाही सोया. मॉर्निंग साईमय सकाळ. दिवस दुसरा. उठला सोम्या उठा. साईमय सकाळ. काय आता जय साईमय सकाळ. बघा साईमय सकाळ. आम्ही चेंज करणार आहे. आम्हाला मच्छर भरपूर चावली आहे. आम्ही रात्रभर झोपलो नाही आहे. कडक झालं. हे चावले की ना मच्छर. फोडलं. ठीक आहे चला आता उठा. साईमय सकाळ झाले सर्वांची. साईमय सकाळ. झोप उडते की नाही. अरे मच्छरचं रक्त बघा. हो विनू तेरे मुंह से एक बार हो जाए. साईमय सकाळ. बोल बोल बोल. साईमय सकाळ झालेली आहे आमची. दुसरा दिवस चालू होणार आहे. आता चाय आणि टोस्ट बटर खाली. खाडीला बघा बोलतो खाली. झोप आलेली आहे. आणि सकाळ सकाळ आता आमच्याकडे चाय आणि बटर आहे. तर चाय आणि बटरसाठी लाईन लागली भाऊ. एक बटर पारलेला आहे त्याला आम्ही बटर पारलेला आहे. एक बटर पारलेला आहे आम्ही त्याला मिस करतो. त्याची फॅमिली बाकी इकडे आले. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. साईमाई सकाळ दिवस दुसरा. आता वाजलेत 5:30. आम्ही केले चालायला सुरुवात. अर्धे लोक पुढे गेले. हा मायाच्या चक्करमध्ये आम्ही तिघं मागे राहिलो. आता पुढे फटफट कवर करूया आणि मग एकत्र चालायला सुरुवात करूया. आणि गणपती बाप्पांचे दर्शन. जय साईनाथ. आता आम्ही लगभग ठाणा क्रॉस केला आणि सकाळचे वाजलेत 7:15. सनराईज झाला आहे म्हणजे उगवला आहे. 5:30ला चालायला चालू केलेला मुलुंडवरून. आता ठाणा क्रॉस करत आलो आहे. तर आम्ही लोक इकडे पुढे 7 जण आहे. पाठून तो दुसरा ग्रुप चालतो आहे म्हणजे आपलाच ग्रुप आहे तो मागे. समोर आता सूर्य उगवला आहे मस्तपैकी आणि फॉग आहे थोडा चांगला. सर्व पुढे चालतात. मी आमच्या मनासोबत मागे आहे कारण की मना बिना चप्पलचं आहे. तर त्याला थोडा चालायला कष्ट होतात कारण की दगडी बिगडी खूप आहेत म्हणून सर्व गेले. आणि हा मागे आहे तर मी पण यासोबत आहे. आता पुढे जाऊन आपण सर्वांना मॅच करूया. पुढे जाऊन थोडं सोन्या कसं वाटतं बिना चपले चालताना. खूप भारी वाटतंय. दगड टोचतात आहे. चाल वाकडी झाली एकदम. आयुष थोडा टाईट चालतो एकदम. सोम्या इकडे इकडे इकडे. कसा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स तुझा. चांगला आहे. खूप चांगला चालू आहे दिवस. आता चांगला झालं. पायवी दुखत आहेत. एवढे नाही. तर ह्याचा पण पहिलाच वर्ष आहे. आयुषचं तर काय ठीक आहे. आयुष त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी नवस केला नाही म्हणून तो बिना चपलीचा चालतोय. बाकी काही कारण नाही. बघा डॉन म्हणतात डॉन. आणि अशा प्रकारे आम्ही चाय नाश्त्याच्या स्पॉटवर पोचलेलो आहे. समोर लागला आहे टेम्पो रस्त्याच्या मधोमध इकडे. आणि आम्ही सर्वात शेवटचा ग्रुप शेवटचे मानकरी सर्वात शेवटी पोचलो कारण की आम्ही सकाळी पण लेट निघालो जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात. कशा डेड बॉडी काय घालतोय. पोहे आहे सगळं काय चाय आणि पोह्या. दिशू दादा क्या खा रहे हो भाई. पोहे आहे. पोहे ठेवले आहेत. पोहे आहे चाय आहे. पोहे आणि चाय. कसं आहे सर्वात बेस्ट. हो नाही खूप छान बनवलं. इंडियन काजू काढलेत बाहेर. काजू भाऊ काजू नाही खात मी. मान आहे का शेंगदाण्याचा मान आहे. मी नाही
नाही खात, काजू टाकले तर खाल्ले असते. मी पहिला अगोदर बोललो आचारीला बोललो होतो मी शेंगदाणे नका टाकू करून, तरी टाकले, तरी पण टाकले त्यांनी. एवढा नॉनस्टॉप चालला, कसा वाटला तुला? बरं वाटतं. फुल नॉनस्टॉप 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला. किती वर्ष? 15. 15 वर्ष झाली ना तुला? You see all this traffic, this एवढी traffic. I'm जरा पण not walking पदयात्रा. This is struggling all guys. You see all these guys struggle in चालणं. All stuck. I request to humble request for सरकार. कोणती दुसरी विकेट पडली? दुसरी विकेट पडली. भावाने चप्पल घातला नाही. कुठपर्यंत चालायचं आता गेला. एक विकेट गेली. आता दुसरी बाकी, आयुष बाकी आहे अजून. चप्पल नव्हती घातली, त्यांनी चप्पल घातला ना. आता ते टाकू नको माझं. तर आता मित्रांनो आपली चालू होते पाईपलाईन, जी खूप फेमस आहे. आम्ही लोक आता चौघांना पुढे, बाकी लोक मागे आहेत, नाश्ता करतात आहेत. आणि आता ही आहे ती पाईपलाईन, इथून आपल्याला आतून जायचं आहे. थोडा रस्ता खराब आहे, पुढे चांगला असेल रस्ता, मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता गॉगल वगैरे घालायला लागला, कारण की त्याचं कारण असं आहे की इथे ना जेवढे टेम्पो आतून जातात ना किंवा गाड्या, तर धूळ खूप उडते एकदम चिक्कार. आता तोंडावर रुमाल पण बांधायला लागेल अशी हालत झाले, कारण की खूप धूळ आहे इथे. बघता नाही अशी मातीचे ढिगार आहे तिकडे, आणि रोड आतमधला पण खराब आहे तसं बघायला गेलं तर. हे जेन्सी लोक गाणं भाव कोणतं ऐकतात आहेत? तेरी ओर. हे कोण डीजे कोण आहे? डीजे शंभू. भंडारा तू वाजवतोय? काय कलेक्शन ठेवलंय गाण्याचा? हिंदी वाजवा. काय गाणे ऐकतोय? हे काय कोणती गाणी ऐकताय? हे नीरजनी लावलेत, कारण मग इकडे आता पाईपलाईन येईल ना तर दूर उडेल खूप. मग ही गाणी लावायची. हा, आता नीरजनी हे केलंय, खूप देवाची गाणी वाजवली. आता थोडी रोमॅन्स गाणी वाजवली. रोमॅन्स गाणी. विरूची आयटम खुश होणार आता, रोमॅन्स गाणी वाजवतोय. आयटमचं नाव पण घेऊन टाका तसंच. नाही गुपित आहे ते, गुपित. आता हर्ष कडून स्पॉन्सर झालाय कांदा भजी आणि पाव. आणि काय पाव कुठे गेला? पाव इकडे आहे. कसा दिया एक परस आपण ड्रोन उडव, चार्जिंग नाही केलं. चार्जिंग अरे उडव तर नाही बंद झाला. अरे यार. आणि अशा प्रकारे दिशांनी पहिलाच माती खाल्ली आहे इथे. उडा बच्ची. अरे काय रे, तू बरोबर नाही उडणार आहे. मला येतच नाही तर उडवायला. याने रिमोट कंट्रोल गेम खेळला नाहीये. नाही, तू बटन चालू कर. चार्जिंग संपली आहे. आणि जुगल भाऊ अशा प्रकारे ट्राय करतायत ऑपरेट करायचे. पहिला त्याला असा पकड. बोलावली बंद आहे. चालू आहे. लाईट पेटेल तेव्हा चालू आहे. हे डबा ना आपण ठेवलं त्याला, व्हाईट लाईट पेटेल. नाही पेटत आहे. पेटलेली मला मला बच्ची रूप संपली आहे. चार्जिंग नाही रे बाबू. कमी कर ना चार्जिंग, तो कर. गलत बटन जाऊन दे, चार्जिंग नाही आला. आपण जाऊया स्पॉट होती, चार्जिंग करूया आणि मग तुम्हाला ना आम्ही घाटामध्ये ड्रोन शूट दाखवतो मस्तपैकी. तोपर्यंत अभ्यास पण करू आपण. तोपर्यंत अभ्यास पण करू कसं उडवतो. तोपर्यंत आम्ही जरा युट्यूबवरती बघू कसं उडवतात ड्रोन. त्यानंतर मग पुढे घाटावर ट्राय कर. त्याच्यामध्ये ओमेला बांधणार आणि वरती उडवणार आहे. आणि अशा प्रकारे ना बिना चप्पलचे चालतात. पायामध्ये काटा पण घुसतो, त्याच्या पायामध्ये काटा घुसला आहे. तर इथे डॉक्टर वगैरे सर्व अवेलेबल आहे. सर्व मटेरियल आम्ही घेऊन फिरतो. हे चाकू दाखव, खोल त्याला खोल. डॉक्टर नाही. हां, आता बघूया. सेवेकरी, सॉरी, हे पालखीचे सेवेकरी साईरामवाले आमचे. तर बघूया यशचा हां, पालखीतले सेवेकरी आपले साईराम बंधू. तर ही लोक पण थांबलेले सावलीला थोडा. ओम साईराम थोडा आश्रय घेतलेला. तर त्यात आपल्या यश बाबूच्या पायामध्ये काटा घुसले आहेत, तेच आपले साईराम काढतात. या इकडे काका. साईराम काका, किती वर्षाचे तुम्ही? आता 75. तरी चालतंय एवढं. किती वर्ष आले तुम्हाला शिर्डीला चालतंय? आता 17-18 वर्ष. 17-18 वर्ष आले. व काकांना आहे ना आता 17-18 वर्ष आले. काकांचं वय आहे 75. म्हणजे काय झालं, 75पर्यंत माणसं जगत पण नाही. त्या वयामध्ये काका शिर्डीला चालतात पायी. कसं वाटतं तुम्हाला शिर्डीला चालताना? एकदम आज त्रास झाला. अच्छा, ऊन पण खूप आहे ना. ठीक आहे, बसून पाणी प्या सावकाश. तर बघितलं काकांचा जोश. थोडा त्रास झाला कारण की ऊन वगैरे पण खूप आहे. आणि आता रस्ता आहे ना खूप म्हणजे खोदलेला आहे आणि खडी वगैरे पण खूप आहे, म्हणून थोडा त्रास होतो. आम्हाला त्रास होता, त्यांना तर होणारच.
आणि ते एकटेच चालतात. आणि अशा प्रकारे आम्ही स्पॉटवर पोचलो आहे. 11 वाजता आलो आहे. तर बघा हा स्पॉट आहे, म्हणजे दुपारी 11 ते 4 आम्ही इकडे आराम करणार आहे. तुम्ही हा स्पॉट तिथे सर्व आंघोळ वगैरे होणार आहे, सर्व झोपलेत आणि आम्ही थोडं लेट पोचलो आहे. आता बॅगा वगैरे सर्व बघायचे आहेत, तोपर्यंत सर्वांचा आराम चालू झाला आहे इकडे. हे लोक जे पहिलं आले त्या लोकांनी जागा पकडल्या. हा बंगला आहे, बंगल्यावरती स्पॉट आहे. हा हौशा, हो बॉब द बिल्डर लवकर आलेलं आहे, लवकर आलं. यांचं सर्व आवरलं. बाकीचं काय नंतर बघू. हा सुधारणार नाही यार दादा. आता आम्ही लोक आहे ना फ्रेश होतो, कपडे पण धुवायचे बाकी आहेत. 11 वाजलेत. आता इकडून आहे ना सीधा आम्ही लोक 3 किंवा 4 वाजता निघणार आहे. 4 वाजता निघणार आहे. तेवढं 1, 2, 3, 4, 5 तास इथे आराम करणार आहे थोडा, कारण की कंटिन्यू आम्ही 7 तास चाललो. 5:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत कंटिन्यू चालतोय. गेट शिफ्ट केला म्हणून हां ठीक आहे चालेल. आता आम्ही लोक फ्रेश होतो आणि ही व्हिडिओ थोडा संध्याकाळी चालू करू. आपली आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे आणि म्हणजे आपला स्पॉट तिथे आहे झोपायचा. हे बाकी झोपलेत. केसू काका झोपून गेलो. भावेश आडवा आणि साईराम. ते जेवण आहे ना बघा असं बनवला जातो. जिकडे आपण स्पॉटवरती जातो ना तिकडे आता हे पापड फ्राय होतात, तळतात. बाकी जेवण झालं इकडे सर्व. भात डाळ वगैरे सर्व झालं आहे. जिकडे आपण स्पॉटवरती जातो ना तिकडे तसे जेवण बनवले जातात एकदम. हे बघा ही डाळ आहे आणि इथे प्लेट लागलेले आहेत. बाकी सर्व आराम चालू आहे. 4 वाजेपर्यंत आराम करायचा खाऊन वगैरे सर्व. ही भाजी आहे, ही भाजी ती पण भाजी आहे. आपली फेवरेट बटाटा, येल्लो बटाटा आहे. आणि तिकडे पापड चालू आहे, तुम्ही बघता जसे इथे पापड बनवतात आहेत. आणि हे झाल्यावरती मग जेवून घेणार. तोपर्यंत बाहेर थोडा काहीतरी अजून नाश्ता करू. तर पुन्हा एकदा आम्ही लोकांनी 4 वाजता केले सुरुवात चालायला. पालखी गेले पुढे. बरोबर बघता 4:20 झाले, 4:20. आणि आराम वगैरे सर्व झाला आमचा. आणि त्यानंतर आम्ही लोक परत निघालो पाईपलाईन म्हणून चालत. आता आमचा नेक्स्ट स्पॉट आहे शंग्रीला रिसॉर्ट. तर तो इकडनं 12 किलोमीटर आहे. जास्त मोठा पॅच नाही, छोटा पॅचच आहे. आता चला चालूया शिर्डीची वारी. हा बघता हा आमचा मंदार. हा माझा कॉलेजचा मित्र ओम साईराम. मंदार कितवा? दुसरा वर्ष? दुसरा. एकटाच? 2 जण झालं तुम्ही? हा भाऊ आहे ना तुझा? सक्का ना? सक्का. हे बघा हे 2 भाऊ आहेत सक्के. हा छोटा आहे ना, पण तो मोठा का वाटतो त्यापेक्षा? बघ हे 2 सक्के भाऊ आहेत. हा माझा क्लासमेट होता कॉलेजमध्ये. आम्ही रैजा कॉलेजवाले. हे 2 भावच मी कालपासून बघतोय सोबत चालतात आहेत ना. कोण आहे सोबत नाही काय नाही, मस्त 2 चिंटुकले चालत राहतात मस्तपैकी. हा आता हो फेमस व्हायचं आहे ना. जरा बोला ह्याच्याबद्दल काय 4 शब्द बोलतात ते बोला. खोटा अजिबात बोलायला. तुम्ही बोला काय बोलता? 15 वर्ष बोलणार नाही मी, भजन बोलणार नाही. रडायला लागला. मी आता भजन करणार. अरे बोल नाही मी आता भजन असं नाही करायचं. अरे आपलाच आहे रे. नाही मी आता भजन हे आता हे मालवणीमध्ये 2 गोड शब्द बोलायला. बघितलं. नाही नको बोला. तू श्राप देते माका. नाही मी सॉरी बोलू. नाही नको. खाली हे बघ त्यांनी व्हिडिओ आपला हे केला. नको. उद्या आपल्या ह्याच्यात जाणार आहे. कुठे? युट्यूबला जाणार. युट्यूबवर जाणार आहे. अजिबात नको. असं नाही. हे केलं बरं केलं सोबा. हे केलं हे पण आहे तर काय. हा हे युट्यूबवर. 14 वर्ष ना तुला? हा 14 वर्ष. बघ इंस्टा वर्ष. हा 14 वर्ष. नाही टाकू नको. तू 14 वर्ष गेला शिर्डीला असं खराब बोलायचं. बघ मी 14 वर्ष ह्या पालख्यातून चालतो. मग 14 वर्षच झाली मला. कसं झालं? ते 3 वर्ष कुठे होते एवढं मला सांग. मुलींपर्यंत चालू होतो ना. हा नाही अजिबात नाही. अजिबात नाही. चालू होतो. हो ना अजिबात नाही. ते काय हे काय 2 पावला चाललं की झाला. 2 दिवस चालू होतो. ते बरं नाही. बरोबर बोललात तुम्ही. बरोबर ना. बरोबर बोललात. पदयात्रा म्हणजे काय? तुम्ही 100 मीटर हे तू त्या गाववाल्यांका काय सांगितलं? गाववाले म्हणतात 15 वर्ष ह्या पालख्यातून चालता. 14 होय तो गाववाल्यांना आणला नाही आणि 14. गाववाल्यांना काहीतरी काय पण बोलतो तो. त्याची तारीफ जास्त करतोय बहुशा. हे असं चुकीचा केला ना त्यांनी, म्हणून त्याला असं सर्व ऐकायला लागतं आता. हे आमचे किसू काका खूप टायमाने आम्हाला दिसले कालपासून. काका मजा येते चालायला? हो चालायला मजा येते. खूप मजा येते. खूप मजा येते ना. खूप टायमाने भेटले. खूप व्हायरल आहे एकदम खोतवड्या. केसू काका फेमस आहे. पाण्याचा भंडारा सांगा ती. केसू काकांची केळी आणि केसू काकांचा गारा ना पुरा खोतवाडीत फेमस आहे.
ना तो टायमावरती घेतात ते बरोबर टायमावरती येतो असं मध्येच नाही. पहिल्यांदा आम्ही पण पालखीसोबतच चालतो आहे. खूप टायमाने समोरच पालखी आहे कारण की आता जरा पिकअप पकडला आम्ही लोकांनी पण. केसवकांना बघून जोश आला आम्हाला. केसवका हवामध्ये पण धावतात आहेत आणि आम्ही पाठी तर बरं नाही वाटत आहे ना म्हणून आम्ही पण फास्ट आलो एकदम. कंटिन्यू 7 किलोमीटर चालल्यानंतर आता थांबवलं नाही म्हणजे ह्या लोकांनी पण पालखी पण थांबले आणि ज्यांच्यासोबत मी चालवलं ती लोकं पण थांबलेत. बोलतं कधीपासून थोडा हॉल्ट घ्या घेतलं नाही पण फायनली आता हॉल्ट घेतल्या थांबलो. कंटिन्यू आता बघा आपण 4:30ला चालू केलं. 1.5 तास कंटिन्यू चाललो आहे आणि आता फायनली थांबलो आहे. बघा इकडे आपली पालखी ठेवलेली आहे. दर्शन करून घ्या. साईराम तुम्ही पण पालखीतले काल केलात. कालच्या व्लॉगमध्ये आजच्या व्लॉगमध्ये पण दर्शन करून घ्या साईनाथाचे पालखीचे आपल्या. साईमय संध्याकाळ आणि आम्ही चाय नाश्त्याच्या स्पॉटवरून परत केली आहे सुरुवात चालायला. आता आमचा पत्तू दादा आम्हाला भेटला आहे ज्याने आता ड्रोन उडवला आहे. तुम्ही नंतर बघाल ड्रोन शूट पत्तू दादाच्या मार्फत. आता पुढे आपली पालखी आहे. संध्याकाळ झाले पूर्ण सूर्य मावळला आहे. आता शंग्रीला रिसॉर्ट इकडनं 5 किलोमीटर आहे. कमीत कमी 1-1.5 तासाची आपल्याला काय पायी वायरी करायची आहे आणि मग स्पॉटवरती पोचायचं. आता काळोख झाला आहे. आता सर्वांच्या बॅटऱ्या निघतील बाहेर मजबूत. आणि बरोबर 8 वाजता आम्ही पोचलो आपल्या शंग्रीलाच्या स्पॉटवरती जिथे आज रात्रभर थांबणार आहे आपण. आणि इकडे ना भजन वगैरे पण आहे. ते ह्या ब्लॉगमध्ये असेल की नाही मला माहीत नाही. त्यासाठी सेपरेट ब्लॉग पण बनवू शकतो. पण आता सध्या तर आम्ही सर्व पुढे आलो आहे. बाकी अजून एक ग्रुप आहे आपलावाला जो मागे आहे. बाकी सर्व पुढे आहेत. आम्ही आता शंग्रीलामध्ये पोचलो आहे आणि सार्थक तुझ्यासाठी ना खास रिक्वेस्ट आलेली की आमच्या सार्थकला पण ब्लॉगमध्ये घ्या. तर बघा आलाय सार्थक. जरा बोल काय हाय बी बोल. हाय एव्हरीवन. कसं वाटतं तुला? बस ह्याचं पण आज पहिलं वर्षच आहे. दहीहंडीचं पण पहिलं वर्ष, ह्याचं पण पहिलं वर्ष. खूप मजा येते. मजा येते ना. हो घरच्याला सांग आलाय ब्लॉगमध्ये. सांगितलं उद्या बघायला सांग. चला तर सार्थक पण आलाय ब्लॉगमध्ये. आता भेटूया आपण पुढे. फ्रेश बी होऊया मस्तपैकी आणि मजा करूया. आमच्या बॅगा आल्या तिकडे. जे पालखीतले सेवेकरी आहेत ना त्या पद्धतशीरपणानं सर्वांच्या बॅगा आहे ना खाली काढून ठेवतात. फक्त आपल्याला आपली बॅग बघायची असते आणि घ्यायची असते. तर माझी बॅग कुठे मला बघायची आहे. हे बघा माझी बॅग पण भेटली आहे. म्हणजे सर्व पद्धतशीर टेम्पोमध्ये चढवतात पण आणि खाली पण काढून ठेवतात ते लोक जे आपल्या पालखीचे सेवेकरी असतात. ना इकडे फ्रेश वगैरे झालो आम्ही लोक आणि आरती वगैरे झाली तशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात. ह्याच्यानंतर ना आपण साई भजन आले आहेत म्हणजे रात्रभर भजन होणार आहे. त्याचा व्लॉग तर वेगळा बनणार नाही पण त्याची शॉर्ट व्हिडिओ बनेल. आणि हा व्लॉग आहे ना मी इकडे थांबवतो आहे म्हणजे ह्याच्या पुढे तुम्ही छोटीशी क्लिप बघाल भजनाची. कारण की जेव्हा पूर्ण काढीन ना मी हा व्लॉग खूप मोठा झाला असता म्हणून मी नाही काढली. आणि हे जे भजन होणार आहे ना ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे पुढे. दर 1 दिवसाने टाकत राहील मी ह्याची शॉर्ट व्हिडिओ. आणि जो थोडंफार भजन आहे ना ते तुम्हाला पुढे क्लिप बघायला भेटेल. आणि ही व्हिडिओ इकडेच थांबवतो. आता ह्याच्या पुढे नेक्स्ट व्लॉग येईल उद्याचा जो 3ऱ्या दिवशीचा आपला असेल ते. तो आता मी थांबवतो. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून आपल्याला 7 दिवसाचे व्हिडिओ यायचे बाकी आहेत. ही 2ऱ्या दिवसाची व्हिडिओ आहे. पुढे अजून खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पण भजन ऐकून जावं थोडासा.